शिवसेना ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यादी जाहीर झाली आहे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून या संदर्भात माहिती दिली आहे। राज्यभरातील 17 उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की हिंदू हृदयसम्राट आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे। मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई यांच्या तसेच मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। राऊत यांनी नुकताच एक्सवर ट्विटर यादी जाहीर केली आहे। काल राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना आज किंवा उद्या ठाकरे गटाची यादी जाहीर होईल अशी माहिती दिली होती। त्यानंतर आज यादी जाहीर झाली आहे। ठाकरे गटाने जाहीर केलेल्या यादीत विद्यमान खासदारांना लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा संधी दिली आहे। यामध्ये धाराशिव मतदारसंघातून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर, सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार विनायक राऊत, ठाणे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राजन विचारे आणि मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे। तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा पत्ता कट झाला आहे। छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्यासाठी दानवे इच्छुक होते, मात्र ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा खैरे यांना संधी देण्यात आली आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।